नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो. बघा आता मुरघास शेळीपालनात का महत्त्वाचा आहे? कारण मुरघास जेमतेम दुग्ध व्यवसायात सर्रास वापरला जातो दुधाळ जनावरांसाठी. कारण मुरघासामुळे क्वालिटी असते आणि दूध उत्पादन वाढते. त्यासाठी मुरघास प्रत्येकजण वापरतो. पण मग आपण शेळ्यांसाठी पण वापरू शकतो. शेळीपालनात पण खूप फायदा होऊ शकतो आपल्याला त्याचा. तर मित्रांनो, त्यापूर्वी आपला व्हिडिओ तुम्हाला आवडेलच तर लाईक करायला विसरू नका आणि इतरांना पण शेअर करा. ज्यांना शेळीपालन करायचे नवीन किंवा जुने शेळीपालक त्यांनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता. कारण मुरघास नवीन शेळीपालकांना, जे नवीन शेळीपालक आहे ज्यांना शेळीपालन करायचं आहे त्यांनासुद्धा खूप फायद्याचा ठरू शकतो. कारण बघा, चाऱ्याच्या अडचणी खूप असतात. सुका चारा कधी कधी कोणाला सुका चारा नसतो. परत अजून बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे मुरघास हा आपल्याला पर्याय म्हणून आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. कारण मुरघासाचे खूप सारे फायदे, शेळ्यांना सुद्धा फायदे ना आपला पण वेळ वाचतो. कारण बघा, आपण समजा पाण्या पावसाचे दिवस असले तर आपण पाण्या पावसाचा चारा आणण्यासाठी तर काही बाहेर जाऊ शकत नाही. तर मग आपण मुरघास आपल्या घरी असले तर आपण लगेच मुरघास 2 टाईम सकाळ संध्याकाळ टाकू शकतो. पण मग मुरघासही सुद्धा लिमिट असते शेळ्यांना देण्यासाठी. गाभण शेळ्यांना किती द्यावा आणि कारण काय होते बघा, मुरघासात खूप जास्त गरमी असते, उष्णता असते. त्यामुळे गाभण शेळ्या गाभरू शकतात. त्यामुळं लिमिटमध्ये देणं खूप गरजेचं असतं शेळ्यांना. कारण तुम्ही द्याल फास्ट जास्त, तुम्हाला जर सुका चारा किंवा ज्वार आलं तर दुपारी पण द्यायचं, संध्याकाळी पण द्यायचं, सकाळी पण द्यायचं. तर तसं मुरघासात चालत नाही. फक्त 2 टाईम थोडं थोडं द्यायचं असतं. आणि शक्यतो गाभण शेळ्या, समजा ज्या कच्च्या गाभण शेळ्या 1 ते 3 महिन्याच्या आत, त्यांना नाही दिलं तरी चालतं. 3 महिन्यानंतर तुम्ही थोडा थोडा मुरघास गाभण शेळ्यांना सुरू करू शकता. कारण काय होतं, तुम्ही जर अति प्रमाणात वापरलं तर मग 3 महिन्याच्या सुद्धा शेळ्या गाभरू शकतात त्यानं. खूप जास्त गरमी असते. लिमिटमध्ये कोणतीही गोष्ट वापरली ना तर ती फायदेशीर असते आणि जास्त तुम्ही ती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर ते नुकसानदायी ठरू शकते. तर बघा, हा एक एकमेव तोटा आहे मुरघासाचा. बाकी फायदे भरपूर आहे. कारण आपला वेळ वाचतो. त्यात शेळ्या पण आपण 2 टाईम जरी शेळ्या मस्त तंदुरुस्त असतात आणि पिल्ल्यांचं पण सुद्धा पोषण चांगल्या प्रकारे होतं. आणि आपल्याला जर शेळ्यांच्या दूध विक्रीसाठी जर करायचं असेल तर दुधाचं प्रमाणसुद्धा वाढतं, फॅट पण मस्त येतो, क्वालिटी पण असते, पिल्लांच्या अंगावर सुद्धा एक कांती असते. अशा प्रकारचे खूप सारे फायदे. मग मुरघास बघा, आपल्याला आता यावर्षी पाऊस तर खूप आहे. यावर्षी जेमतेम चारे खराबच होत चालले. मग चारे हे पावसाळी चारे शक्यतो जनावरं खात नाही. माताळ होऊन जातात ते चारे, त्यामुळे खात नाही. जर आपण त्याची कुट्टी करून मुरघास केला तर मग तिथलंच आपलं वर्षभर टिकू शकतो. कारण सुका चारासुद्धा वर्षभर टिकत नाही. पावसाळ्याचा अखेरीस सुका चारा संपून जातो. टंचाई येतेच सुक्या चाऱ्याची. पूर्ण वर्षभर सुका चारा टिकतच नाही, संपून जातो. माझासुद्धा संपलेला आहे. त्यामुळे मी मुरघास करून ठेवतोय. मुरघास बघा अशा प्रकारे चालू आहे आपला आता. कारण माझे 2-3 शेळ्या आहेत सध्या, पण मग 3 जनावरंसुद्धा आहे. त्यांनासुद्धा म्हणजे एकमेव शेळ्यांसाठीच मी कोणतीही गोष्ट करतो. सगळं एका गोष्टीत सगळ्यांचं झालं पाहिजे. म्हणजे मुरघासापासून आपल्या जनावरांना पण टाकला जातो, आपल्या शेळ्यांना पण टाकला जातो. हा फायदा असतो मुरघासाचा. काही नाही, थोडा थोडा आपण सवय, काहींच्या शेळ्या मुरघास खात नाही, पण त्यांना थोडी थोडी सवय लावावी लागते. जर थोडं थोडं दिलं ना आपण, रोज थोडं 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 दिलं ना तर मग त्या खातात. कारण नवीन नवीन शेळ्या खात नाही. पण त्यामुळे मुरघासात काही लोक गुळ पाणी टाकतात, काही अजून कॅल्शियम मिनरल मिक्सचर काय असते ते टाकतात, काही मीठ टाकतात. मग आपण मुरघासात मीठ टाकलेले, त्यामुळं शेळ्या खूप आवडीने खातात. मुरघास खूप आवडीने खातात. तो गुळचिट असतो ना, असा आंबवलेला सकस असतो, आंबूस एकदम भारी टेस्ट लागते. त्यामुळे शेळ्या खूप आवडीने खातात. हा फायदा असतो शेळ्यांसाठी. फक्त जास्त प्रमाणात वापरायचं नाही. कमी प्रमाणात वापरलं तर काहीच होत नाही. अजून दुसरं म्हणजे बघा, मुरघासला काही एवढं आपल्याला खर्च किती लागला तर मोजून 3800 रुपये लागले आपल्याला, ट्रिप सगट आणि ते बोधसोबत. म्हणजे एका ट्रिपमध्ये 4 बोध भरलेत. तर बोध बघा 500-550ला बोध भेटतात चांगले. आणि आपण घरी मक्का सोंगून दिल्यामुळं, मोडून सोंगून दिल्यामुळं, कापणी करून दिल्यामुळं, आपण ट्रिपवाल्यानं फक्त आपल्याला कुट्टी करून दिली तर 2500 रुपयात कुट्टी करून घरी बोध भरून दिले. ते प्लस ते बोधाचे पैसे आपल्याला तसे 3800 रुपये खर्च आलेला आहे एका ट्रिपला मुरघासाला. पैसा जाऊ गेला पण मग वर्षभर टेन्शन राहत नाही.
वर्षभर इकडे तिकडं चारायचं टेन्शन राहत नाही. परत घरी आपण असो नसो घरचे सुद्धा आपल्या शेळ्यांना सकाळ संध्याकाळ ते मुरघास टाकू शकतात, त्यांना पण टेन्शन राहत नाही. हा बघ असे खूप सारे फायदे असतात. तर प्रत्येकानं मुरघास केलाच पाहिजे, यावर्षी करून ठेवाच. कारण यावर्षी जेमतेम पावसाळी चारे खराब झालेले 70 ते 80% चारे पावसामुळं खूप खराब झाले. मक्का पूर्ण पडलेले खराब झाले, खूप नुकसान झालेले यावर्षी. त्यामुळं ज्यांनी मुरघास केला असतील ते खूप फायद्याचे असतील. तर तुम्ही सुद्धा ज्यांनी केला नसेल त्यांनी करून घ्यायचा. खूप फायदा असतो शेळ्यांना, टेन्शन राहत नाही. आपलं बंदिस्त असेल ना तर खूप फायद्याचं ठरू शकतं आपल्यासाठी मुरघास. अजून असे बरेचसे फायदे सांगायला गेलो तर खूप मोठा व्हिडिओ येईल. पण मग जे मेन मुद्दे मुरघासाचे तेच आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत, केलेले. तर बघू शकता आपल्या शेळ्यासुद्धा मस्त मुरघास खात आहेत. त्यांना मी सवय लावलेली, माझ्या शेळ्यासुद्धा नवीन मुरघास खात नव्हत्या, पण सवय लावली मी त्यांना. सवय लावल्यामुळं काय होतं, त्यांना एकदा सवय लागली का मग बरोबर आपोआप खातात. कोणत्याही गोष्टीत सवय लावावी लागते फक्त. तुम्ही जर म्हणाल खातच नाही तसं म्हणून चालणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असता नक्की इतरांना शेअर करा. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेळ्यांची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या. पाण्या पावसाचं बाहेर फिरू नका. तर धन्यवाद.